हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी श्रद्धाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर बाहेर मस्त वातावरण झालं होतं, त्याच्यामुळे थोडंसं तुमच्यासोबत हे बाहेरचं वातावरण शेअर करत आहे. तर बघा ना, किती छान असं वातावरण तयार झालेलं होतं. बरं, हे असं सकाळी सकाळी कोणाकोणाच्या घरात होतं बरं. थांब 5 मिनटं, थांब 5 मिनटं असं करत करत खूप वेळ घालवतात मुलं. तर जबरदस्ती करून त्यांना दोघांना उठवून अंघोळीला पाठवून दिलं आणि मग मी इथे टिफिनच्या तयारीला लागले. कारण स्कूल सकाळी लवकर असते ना, त्याच्यामुळे. तर इथे सर्वप्रथम मी पीठ मळून घेतलं मस्तपैकी, म्हणजे भिजवून घेतलं आणि त्याला थोडंसं मुरायला ठेवलं होतं. आणि इकडे मी गॅसवरती तिची आवडती गिलक्याची भाजी टाकून दिली आणि लगेचच मग चपात्यासुद्धा करून घेतलं. यांना काहीतरी सापडत नव्हतं, तर ते विचारायला आले होते मला की काय कुठे ठेवलं आहे म्हणून. तर मी त्यांच्यासोबत थोडीशी बोलले आणि तिच्या ड्रेसचं हूक लागत नव्हतं, ते सुद्धा तिला लावून दिलं. चपात्या वगैरे झाल्या आणि पीठ टाकलेलं होतं, तर ती परत मी दीदीला मागत होते पिठाची. तुमच्याकडे काय म्हणता काय माहिती, पण आमच्याकडे पीठ भिजवायला परातच म्हणतात. ती मोठी असते ना, त्याच्यामुळे. आणि जेवणाची जे हे असतं त्याला ताटं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणता काय माहिती. तर इथे हात वगैरे व्यवस्थित धुवून घेतला आणि त्यांच्या दोघांसाठी चहा ठेवलेला होता. त्यांना पण बाहेर जायचं होतं थोडंसं आणि दीदीला पण स्कूलला जायचं होतं, तर त्यांच्या दोघांसाठी चहा ठेवला. इथे मी ते पसारा आवरत होते, तर अचानक लक्ष गेलं की अरे, आपण आलू इथे रॅकमध्ये ठेवलेले. तर ते असं वाटलं मला खराब वगैरे झाले का काय, बघून घेऊ म्हणून. तर एक नजर त्याच्याकडे फिरवली आणि ते सुद्धा बघून घेतलं की ते खराब वगैरे तर नाही झालेले ना. तर ते बघून घेतले आणि ते व्यवस्थित ठेवून दिले. नंतर बाईची वेण्या घालून द्यायच्या होत्या, कारण केस मोठे झाले आता ते एकटीला जमत नाही. त्याच्यामुळे मग तिला 2 मस्तपैकी अशा चुटिया घालून दिल्या आणि मग लगेचच तिचा टिफिन भरून देते आहे. कारण मी चालले जाईन अंघोळीला, मग परत टिफिन भरणं राहून जातो. मग परत चिडचिड झाल्यापेक्षा अगोदर तिचा टिफिन भरून ठेवते आणि मग अंघोळीला जाते. कारण माझी अंघोळसुद्धा बाकी होती. सकाळी खूप धावपळ असते, कितीही लवकर उठा, पण कितीही प्रयत्न केला तरी लेट होतंच. तर अशा पद्धतीने मी तिचा टिफिन भरून दिला आणि आता म्हटलं चला आपण पण अंघोळ करून घेऊ. तर हे बघा, थोडंसं राहिलेलं होतं काहीतरी, तर चालू होतं विचारणं, मम्मी हे राहिलेलं आहे, ते राहिलेलं आहे. तर तिचं ते सॉर्ट आऊट केलं आणि मी मस्त अंघोळ करून फ्रेश होऊन आली आता. तर आज ही साडी वेअर केली आहे. कशी दिसते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर थोडंसं म्हणजे जास्त काही नाही, माझं स्किन केअर जास्त काही राहत नाही. फक्त नॉर्मलच थोडंसं सनस्क्रीन वगैरे लावते, मॉइश्चरायझर लावते, असं साधं सिंपल. तर मी अशी थोडीशी फ्रेश झाले आणि स्किन केअर केलं आणि लगेचच साय साचलेली होती. जवळपास 8-15 दिवस झाले होते. साय जमा करून ठेवलेली होती मी. त्याचं मला लोणी काढायचं होतं. तर ते पण इथं पटकन करून घेते, कारण आज कुठेतरी बाहेर जायचं आहे. तर ते कुठे जायचं आहे ते मी पुढे तुम्हाला सांगतेच आणि दिसेल पण तुम्हाला. तर इथे पटकन असं लोणी करून म्हणजे तूप करून घ्यायचं आहे, कारण मग ते खूप दिवस झाले की खराब पण होतं आणि जमत पण नाही मग त्याच्यामुळे. तर इथे मस्तपैकी असं मिक्सरला फिरवून, साय फिरवून लोणी तयार करून घेते. तर बघा किती छान पद्धतीने किती मोठं लोणी तयार झालेलं आहे. आणि मी असंच करते, घरी दूध निघतं ना, त्याच्यामुळे घरच्या घरी लोणी बनवते, तूप बनवते. तर लगेचच त्यांचा फोन आला होता की पटकन आवर, आपल्याला लवकर जायचं आहे आणि लवकर यायचं आहे. तर इथे मी साडी वगैरे काहीच हे नाही केलं, म्हणजे चेंज वगैरे काहीच नाही केली. जी होती तीच राहू दिली आणि लगेच निघलो. हा दरवाजा एवढा पॅक आहे ना, म्हणजे माझ्याकडनं तर लागतच नाही. तर त्यांना म्हटलं तुम्हीच बंद करा, म्हटलं तो माझ्याकडून काही लागत नाही. तर आम्ही निघालो आहे आता बाहेर जायला. तर कुठे जायचं आहे ते तुम्हाला लवकरच समजेल. तर हा बघा ना, रस्ता इतका खराब झालेला होता इथं खूप, आणि भीतीसुद्धा खूप वाटत होती, कारण म्हणजे रस्ता खूप खराब होता आणि एवढा म्हणजे पावसाळा लागलेला आहे, पण पाऊस पडत नसल्यामुळं ह्या माणसाला, म्हणजे कोण होतं काय माहिती, तो शेतकरी, त्याने तुषार लावलेलं होतं. कारण त्याने काहीतरी पेरलेलं होतं, त्याच्यात ते उगून येण्यासाठी त्याने तुषारने पाणी देणं चालू होतं त्याच्या शेतात. आणि बघा बाहेरचं वातावरणसुद्धा किती छान झालेलं आहे आज. पावसाळ्यात असं मस्त वाटतं ना बाहेर थोडंसं फिरायला गेलं तर. हे बघा, आम्ही आलो आहे दीदीच्या स्कूलमध्ये. हे बघा, स्कूलचे मुलं किती छान चालतात ना एका लाईनमध्ये, मला खूप आवडतात.
तिला घ्यायचे होते युनिफॉर्म. तर हे 2 युनिफॉर्म आहे तिचे. ते तिच्या व्यवस्थित फिटिंगनुसार बघितले आणि त्याचं बिल वगैरे केलं. तिथं पेमेंट केले आणि ते घेऊन मार्केटमध्ये गेलो. कारण ड्रेस तर घेतले, युनिफॉर्म तर घेतले, पण आता त्याच्यावर शूज पण घ्यायचे होते. तर मार्केटमध्ये जाऊन शूज घेतले तिचे. घरी यायला खूप वेळ झाला होता, त्याच्यामुळं पुढचं काही व्हिडिओ शूट नाही करता आलं. तर त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळची शूट घेतलं. तर हा आहे तिचा स्पोर्टचा युनिफॉर्म. तर आज सकाळी तिला आता स्कूलला तयार करून दिलं आणि तिचं काही राहिलेलं होतं नोटबुकमध्ये काहीतरी म्हणजे नवीन नोटबुक आणलेली तिच्या पप्पांनी, तर त्याच्यात नाव टाकायचं होतं. तर ते तिने नाव वगैरे टाकलं आणि स्कूलला बाय केलं. नंतर त्या दिवशी खूप म्हणजे तब्येत खराब होती, त्याच्यामुळे मी काही शूट घेतला नाही. डायरेक्टली संध्याकाळचा शूट घेतला. तर लाईट नव्हती, तर त्याच्यामुळे ती बाहेर अभ्यास करायला बसलेली होती आणि मस्तपैकी असं ऑरेंज कलरचं होतं बघा. आमच्याकडे त्याला सांजकुलनं म्हणतात संध्याकाळच्या टायमाला. तसं झालेलं होतं बाहेरचं वातावरण आणि त्या वातावरणात ते अभ्यास करत होती. मग रात्रीचे जेवणं वगैरे आटपून तिच्या आजीसोबत आणि काकांच्या 2 मुलीसोबत आणि पप्पा असं 4-5 जणांचं मस्त खेळणं चालू होतं. तर खरंच आहे, आजी-बाबा झाले की लहानपण जगता येतं असं म्हणतात. आज मी यांना सगळ्यांना सोबत खेळून तो अनुभवसुद्धा घेतलेला आहे. आजीसुद्धा त्यांच्यासारखी लहान होऊन त्यांच्यासोबत खेळत होती. लहानपण खरंच आजीचंसुद्धा जिवंत झालं होतं. तर असा होता आमचा आजचा दिवस. कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.